अद्यापही विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये एक वेगळं वातावरण दिसतोय की राज्यामध्ये नेमकं मोठा पाऊस कधीपासून पडणार आहे आणि पेरणी योग्य वातावरण राज्यामध्ये कधीपासून तयार होणार आहे. कारण जूनचा अखेरचा आठवडा आला आहे आणि आतापर्यंत सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या तुलनेत कमीच पाऊस झालेला आहे. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये किंवा कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये, कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा भाग सोडला तर मराठवाडा आणि विदर्भाच्या भागामध्ये सरासरीच्या तुलनेत यावर्षीचा मान्सून कमीच बरसलेला आहे असं आपल्याला दिसून येतोय. आणि जर आपण बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हा जो काही भाग बघितला तर या भागामध्ये पाऊस होत आहे, पण हलक्या स्वरूपाच्या पावसाची सरी या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. मागच्या 24 तासांमध्ये सुद्धा याच भागामध्ये पावसाच्या सरी पाहायला भेटलेल्या आहेत. सध्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे वळलेले आहेत आणि पेरणीयोग्य वातावरण राज्यामध्ये कधी होणार आहे. आताही अद्यापही 80 ते 90% शेतकरी फक्त पेरणी कधी होणार, आम्ही कधी करू, पाऊस कधी पडणार आहे याकडे लक्ष ठेवून आहे आणि आपल्या व्हिडिओचा खाली सुद्धा कमेंट करत आहे. तर नक्कीच आहे, निश्चितपणे आपण तुम्हाला सांगतोय की 26 जूनच्या नंतर 3 जुलैच्या मधात राज्यामध्ये खास करून पूर्वी विदर्भामध्ये चांगला पाऊस पडणार आहे असं सध्या आपल्याला मॉडेल दाखवत आहेत. यामध्ये बदल होत असतो, पण मॉडेल सध्या प्राथमिक अंदाजामध्ये एक दिलासादायक बातमी म्हणजे आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या 26 तारखेपासून 3 जुलैच्या मधात पूर्वी भागात विदर्भात चांगला पाऊस देणार आहे असं दृश्य दाखवतोय. तर सध्या आपण पाहू शकता या सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्या राज्यामध्ये अनेक भागात ढगाळ वातावरण आहे आणि विदर्भामध्ये मागच्या 24 तासात काही भागात पाऊस झालेला आहे. नागपूर असो, भंडारा असो किंवा इकडे चंद्रपूर, गडचिरोली, इकडे यवतमाळ, बुलढाणा, अकोला काही तालुक्यांमध्ये पाऊस होत आहे. पण हा पाऊस हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही वेळासाठी मध्यम स्वरूपाचा पाऊस असा पाऊस राज्यामध्ये सध्या आपल्याला दिसतोय. पण या पावसामुळे आपण पेरणी करू असं योग्य वातावरण सध्या इथे दिसत नाही आहे. पेरणीसाठी मोठा पाऊस लागतो आणि मोठा पाऊस सध्या राज्यामध्ये कुठल्याही भागात सध्या दिसत नाही आहे. कोकणचा भाग सोडला तर राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये हलक्या स्वरूपाचे पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटत आहेत. यावर्षी जून महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेत कमीच पाऊस झालेला आहे आणि पुढच्या 24 तासांसाठी सुद्धा मॉडेलमध्ये आपल्या राज्यात कमीच पाऊस दिसत आहे. आपण पाहू शकता पुढच्या 24 तासांमध्ये विदर्भात कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात विशेष कोणत्या मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला 23 जून रोजी दिसत नाही आहे. त्याच काळात इकडे मराठवाड्यामध्ये सुद्धा काही मोठ्या पावसाची शक्यता पुढच्या 24 तासांसाठी दिसत नाही आहे. मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते असं मॉडेल दाखवत आहे. त्याच काळामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस आजही पाहायला आपल्याला भेटत आहे. आज सकाळपासून मुंबई आणि पालघर, ठाणेच्या भागामध्ये काही भागात जोरदार पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, सकाळचे 8:30 वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाईट इमेज तुम्हाला दाखवली तर पाहू शकता राज्यभरावर सध्या काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी पावसाचे ढगसुद्धा दिसत आहेत. हलके पावसाचे ढग चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागामध्ये आपल्याला दिसत आहे. तसंच नागपूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये काल रात्री उशिरा पाऊस झालेला आहे, पण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. वर्ध्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाचे सरी मागच्या 24 तासांमध्ये पाहायला भेटलेले आहेत. तसंच आपण जर इकडे दक्षिण पश्चिमचा भाग बघितला तर दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये पाऊस होत आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या भागामध्ये पाऊस होत आहे. इकडे सोलापूरच्या भागात सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि सांगलीचा दक्षिण भाग बघितला तर या भागामध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची आता शक्यता इथून दिसत आहे, कारण हे ढग समोर वाढणार आहेत आणि सांगलीच्या भागात सुद्धा पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच आपण पाहू शकता एक मोठा पावसाचा ढग इकडे उत्तर कोकणच्या भागामध्ये, पालघर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सक्रिय होत आहे आणि यामुळे नाशिकच्या भागात सुद्धा येणाऱ्या काही तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता वाढणार आहे. इकडे धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये सुद्धा आज पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा आज काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. पण हा पाऊस विखुरल्या स्वरूपात आपल्याला विदर्भाच्या भागामध्ये दिसणार आहे. इकडे मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही, पण हलक्या पावसाची शक्यता असणार आहे.
पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील जर आपण हवामानाचा अंदाज तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या 24 तासांमध्ये बुलढाणापासून तर गडचिरोलीच्या भागापर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. एक दोन ठिकाणी असे असू शकते काही वेळासाठी आपल्याला मध्यम पावसाची सरीसुद्धा पाहायला भेटू शकतात. पण अनेक भागामध्ये कोरडे वातावरण असून काही भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. यामध्ये बुलढाणा असू शकते, अकोला, अमरावती, वाशिम, इकडे यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सर्वच भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस, हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. त्यानंतर जर आपण इकडे उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागाकडे आलं तर नंदुरबार, धुळे आणि नाशिक हा जो काही भाग आहे या भागामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. खास करून नाशिकच्या भागामध्ये आज अशी शक्यता दिसत आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे तर एक दोन ठिकाणी मध्यम पावसाचे सरीसुद्धा पाहायला भेटू शकतात. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरमध्ये बघितलं तर हलक्या पावसाची सरी दिवसभरात पाहायला भेटू शकतात, पण एखादी ठिकाणी अशी शक्यता दिसणार आहे. त्यानंतर जालना, हिंगोली, परभणी, बीड आणि इकडे धाराशिव, सोलापूरपर्यंत काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी दिवसभरात पाहायला भेटू शकतात, पण एक दोन ठिकाणी असा पाऊस असणार आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची सरी तर एक दोन ठिकाणी मध्यम पावसाची सरीसुद्धा पाहायला भेटू शकतात. साताऱ्याचा खास करून अति पश्चिम भागामध्ये, ज्या भागामध्ये घाटमाताचा भाग आहे या भागामध्येच पाऊस होण्याची जास्त शक्यता असणार आहे. पूर्वी भागामध्ये साताऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. सांगलीमध्ये सुद्धा पूर्वी भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी असणार आहे. पश्चिम भागामध्ये सोलापूर आणि सिंधुदुर्गला लागलेल्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथून दिसत आहे. रत्नागिरी, रायगड आणि इकडे मुंबई, पालघर या भागामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भागामध्ये. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.